कमकुवत भागात थेट घुसणार, जिल्हा पुन्हा काँग्रेसचा बालेकिल्ला करणार, अजित दरेकरांचा एल्गार। जिल्ह्यातील राजकारणाला हादरा देणारी आणि कार्यकर्त्यांच्या मनात नवचैतन्य निर्माण करणारी आक्रमक भूमिका काँग्रेसकडून समोर आली आहे। ज्या ज्या भागात काँग्रेसची ताकद कमी झाली आहे त्या प्रत्येक ठिकाणी स्वतः जाऊन पक्ष पुन्हा उभा करण्याचा जिद्दीचा निर्णय नगरसेवक अजित दरेकर यांनी व्यक्त केला आहे। ही फक्त राजकारणाची लढाई नाही, तर ही विचारांची, स्वाभिमानाची आणि जनतेच्या हक्कांची लढाई आहे, असे भावनिक शब्दात दरेकर यांनी कार्यकर्त्यांना साथ घातली। त्यांनी स्पष्ट सांगितले की आज जरी काही ठिकाणी काँग्रेस कमजोर वाटत असली तरी ती संपलेली नाही, तर नव्या जोमाने उभी राहण्यासाठी सज्ज आहे। ते पुढे म्हणाले, ज्या मातीत काँग्रेसची बीजे रुजली होती त्या मातीत पुन्हा एकदा विचारांची मशाल पेटू, जनतेच्या प्रत्येक अडचणीला न्याय देत त्यांच्या विश्वासाला पुन्हा जिंकू। त्यांच्या या शब्दांनी उपस्थित कार्यकर्त्यामध्ये प्रचंड उत्साह आणि भावनिक ऊर्जा निर्माण झाली। दरेकर यांनी कार्यकर्त्यांना थेट आवाहन करत सांगितले की आता वेळ आली आहे मैदानात उतरण्याची। प्रत्येक गल्ली, प्रत्येक वाडी, प्रत्येक गावात जाऊन काँग्रेसची विचारधारा पोहोचवली जाईल। जनतेशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी संघर्ष उभारला जाईल। हा जिल्हा पुन्हा काँग्रेसचा बालेकिल्ला बनवायचा आहे, असा ठाम निर्धार व्यक्त करत त्यांनी सांगितले की संघटनात्मक पातळीवर मोठी मोहीम राबवली जाणार आहे। या मोहिमेत प्रत्येक कार्यकर्ता हा सैनिकासारखा लढणार असून जनतेचा विश्वास जिंकून काँग्रेसला पुन्हा उंचीवर नेणार आहे। दरेकर यांच्या या आक्रमक आणि भावनिक भूमिकेमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत। काँग्रेस पुन्हा एकदा जोरदार पुनरागमनासाठी सज्ज झाली असून येणाऱ्या काळात या लढाईचा प्रभाव संपूर्ण जिल्ह्यात दिसणार हे निश्चित मानले जात आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून निरीक्षक सांगली शहरासाठी माझ्यासोबत डॉक्टर अभय कारंडे देखील आहेत। आम्ही गेले कित्येक दिवस MPCCच्या वतीने सर्व जिल्ह्यात काम करतो आणि आम्हाला सांगली जिल्हा हा मुद्दाम देण्यात आलेला आहे। वास्तविक पाहता सांगली जिल्ह्याला एक इतिहास आहे। स्वातंत्र्य सैनिकांपासून आजपर्यंत वसंतदादा पाटील असतील, कैलासवासी पतंगराव कदम असतील, अनेक ज्येष्ठ मंडळी काँग्रेसची याची पायाभरणी इथं मला वाटतं 50 साली झालेली या काँग्रेस भवनाची। अभियानाअंतर्गत आम्ही जे जिल्ह्यात आणि शहरात काँग्रेस आपल्या दारी जसा कार्यक्रम चालू करतात तसं आम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत आम्ही स्वतः जाणार आहोत निरीक्षक म्हणून। शहर अध्यक्ष किंवा इतर लोकांना, संबंधित कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही लोकांच्या दारी जाणार आहोत आणि जिथं जिथं कमकुवत आहे काँग्रेस ती वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत। आणि 100% आम्हाला खात्री आहे की सांगली शहर आणि सांगली जिल्ह्यात आम्ही 100% यावेळेला ज्या जातीवादी शक्ती त्यांना लांब ठेवून आम्ही 100% आमचे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, मला वाटतं 8 विधानसभा मतदारसंघ आहेत। या 8ही विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्ष घरोघरी पोहोचेल आणि जिथं तुमचं म्हणणं आहे की काँग्रेस कमकुवत आहे, काही ठिकाणी स्ट्रॉंग आहे, पण काही जिथं जिथं कमकुवत असेल तिथं आम्ही घरोघरी जाऊन सामान्य सांगलीकरांना दाखवून देणार आहोत की काँग्रेस तुमच्या सोबत आहे। जो घाबरलेला माणूस आहे त्याच्या मागे ठामपणे उभा राहून त्यालाही दाखवू। जे अल्पसंख्याक लोक आहेत त्यांना घाबरवण्याचा काही जातीवादी शक्ती प्रयत्न करत आहेत त्यांच्या मागे आम्ही ठामपणे उभं राहू। काँग्रेस तुमच्या पाठीमागे उभा आहे। ज्या वेळेला त्यांना खात्री पटेल त्यावेळेला काँग्रेसची वाढ नक्की होईल। आणि आपल्या मनात जी शंका आहे की काँग्रेसला काही ठिकाणी कमी पडलेली आहे तिथं तुम्ही काय करणार आता, ह्याचा या अभियानाचा अंतर्गत जे कार्यक्रम होणार आहे ते हेच आहे। सामान्य सांगलीकराच्या मागं काँग्रेस पक्ष ठामपणे उभा आहे आणि तो उभा राहील। धन्यवाद।